नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे 15 फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्र आहे. या दिवशी आपल्याला कशा प्रकारे महादेवाची उपासना करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात सांगणार आहे, प्रत्येकाने अवश्य करा, म्हणजे आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आरोग्य लाभणार आहे. विशेषतः संध्याकाळी केलेली पूजा ही महादेवाला अतिशय सर्वश्रेष्ठ पूजा आपल्याला जर करायची असेल तर ही रात्री 12 ते 3च्या मध्ये करावी. आता मी तुम्हाला 4 प्रहर सांगणार आहे. संध्याकाळी 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 4 प्रहर असणार आहेत. या 4 प्रहरामध्ये आपल्याला पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुम्ही अभिषेक करायचे ठरवले असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही गाईच्या दुधाने महादेवास अभिषेक करावा. असे केल्यानंतर आपला अकाल मृत्यू टळू शकतो. त्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेमध्ये जर तुम्ही महादेवाचा अभिषेक केला तर त्या वेळेमध्ये गाईच्या दुधाने बनवलेल्या दह्याचा अभिषेक करावा. असे केल्यानंतर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते, संतती, सुख मिळण्यास आपल्याला मदत मिळते. त्यानंतर तिसऱ्या प्रहरात म्हणजे 12 ते 3 या प्रहरामध्ये तुम्ही केलेली सर्वश्रेष्ठ पूजा असणार आहे. या पूजेमध्ये तुम्ही गाईच्या तुपाने महादेवास अभिषेक केल्यानंतर आपल्याला येणाऱ्या संकटांचा नाश होतो आणि धनप्राप्ती होऊन घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. चौथ्या प्रहरामध्ये म्हणजे रात्री 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केलेली सेवा हे अतिशय फलदायी ठरणार आहे. या सेवेमध्ये तुम्ही महादेवाला मधाने अभिषेक करू शकता. असे केल्यानंतर आपण आपल्या शत्रूवरती विजय मिळवू शकतो आणि अनेक संकटापासून आपली मुक्तता होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाने महादेवाची उपासना अवश्य करा. ज्यांना आरोग्याचा त्रास आहे त्यांनी उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक करावा. शक्य असेल तर गुरुजींना बोलून संकल्प करूनच हे सगळे अभिषेक करावेत, म्हणजे तुम्हाला इच्छित फल प्राप्त होणार आहे. धन्यवाद.